भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। साठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राजा फुले, देशद्रोही तुके कुत्ते मारो निघावे परदे, देवदास पावती पत्ते यदपि संशयो नाही, देव मस्तकी धरावा अवघान कल्लोळ करावा, गुरुवाची गुरुवाला धर्मसंस्था करण्यासाठी उदयतो कलसपडी सही न डरले शिवपुत्र चित्ती राष्ट्रात धर्म जणू हा, शरीरात प्राण दुर्गई अति तीव्र संभाजी छत्रपती पति तुम्हें शिवसूत सांगे उद्ध्वस्त तोड करा अनिब्लेंच पाश संपूर्ण हिंद विकरा आपला स्वदेश चालून राख करण्या हिंदू मनास शिकवू शिवपुत्र गीता राष्ट्रातले नौकडू गणिमेंच विष चुकणार नाही कधी हिंदू देश संभाजी झाल तद्वत शिवसूर्य झाल निर्मूल हिंदू देश हनुमेंच बाळ हे हिंदू राष्ट्र करुणी योगाचे संकल्प पूर्ण करूया शिवभूपतींचे विसरू कसे कधी आम्ही शिवबावताला सोडू कधी न कधी हरया पदाला शिवसूर्य
विलासहीन प्राणा समान आमच्या राष्ट्र ध्यान मृत्यू जिभेवरी दिने जगले अखंड उद्ध्वस्त नष्ट करण्या तन्मेंच वंड शिवसिंह सदृश करू अवघा स्वदेश हिंदुत्व शत्रू सगळे करुणाम शेष विघ्ने असंख्य धरी पथ चालताना घालून कधी यमयातनांना धर्माचा बलिदान करू सहर्ष संभाजी बाजी शुभवान रविवार आदर्श कशासाठी आम्ही मरावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी लढू कांग पेढा वया धर्मभूते आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे तप शिवरायांचा आठवावा संक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साजे तो योग राजसाधनांची लगब कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष याउपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवित नवत मागावे यलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय देव देश अन धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण देव देश अन धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण विसरू कसे बलिदान तुमचे विसरू कसे बलिदान देव देश अन धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण विसरू कसे बलिदान तुमचे विसरू कसे बलिदान कपटी आलमगीरही म्हणतो यवन धर्म स्वीकार अभयदानही तुझला देतो तख्तही तुझ देणार हेच शब्द श्रवताही तुम्ही हेच शब्द श्रवताही तुम्ही सूर्यासम अंगार विसरू कसे बलिदान तुमचे विसरू कसे बलिदान
आलमगीर बदला. छळछावणी मध्ये तुम्ही अडकूनही पडला. तीस दिवस मृत्यूच्या वाटे, 30 दिवस मृत्यूच्या वाटे शौर्याने सगळ्यांनी 5 मिनिटं शांत राहायचंय. आपल्याला आता काही मोलाचं मार्गदर्शन होणार आहे. ही शिदोरी सगळ्यांनी स्वतःसोबत घेऊन जायची कायमची. सर्वांना जय श्रीराम. शिवराय. आज आपण या ठिकाणी एक अतिशय वेदनादायक असं आपण पूर्ण महिनाभर आपण जे काम केलं आणि या पाठीमागचा जो उद्देश आहे, आपण सर्वजण या ठिकाणी शांतपणे आपण उभं राहिलोय. याचं कारण असं की शांतता ही कशासाठी असते आणि हे आपल्याला इथून काय घेऊन जायचे यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत. गेले काही वर्षभर किंवा वर्षापासून आपण या ठिकाणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या मार्फत म्हणजे मुरबाड विभाग या मार्फत आपण सर्व मुरबाडमध्ये आपण जो प्रवास केला आणि आपल्या ज्या धारकरी आहेत त्या धारकऱ्यांनी तन मन धन या तिन्ही गोष्टी या ठिकाणी समर्पण करून आपल्या तालुक्यामध्ये सर्वत्र ठिकाणी पोहोचून हे एक काम केलेलं आहे. आपण या ठिकाणची जी शिदोरी आहे, शिदोरी आपण घरी घेऊन जायची म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला माहीत आहे. गेली काही मागच्या 18 तारखेपासून तर या 18 तारखेपर्यंत आपल्या ज्या धारकरी आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं एक पण किंवा वेगळ्या प्रकारचं आपण समर्पण या ठिकाणी केलेलं आहे. कुणी मुंडन केलं असेल, कुणी चप्पल घातली नसेल, कुणी उपवास केला असेल, अशा अन्य गोष्टी आहेत ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी समर्पण केले आहे. आणि या कशासाठी केल्या तर छत्रपती संभाजी महाराजांचा जो 40 दिवसाचा जो काल होता हा एकदम कणखर होता. याच्यानंतर आपल्याला ते माहिती सांगतीलच, पण मी फक्त तुम्हाला एक प्रास्ताविक म्हणून सांगतोय की या ठिकाणी आपण जे जमलो आहोत आपल्या मुरबाडमध्ये, मुरबाड भागामध्ये किंवा मुरबाड शहरामध्ये जवळजवळ आपले जे धारकरी आहेत त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपल्या घरातल्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड देऊन प्रत्येक गावामध्ये रात्र दिवस रात्र सुट्ट्या घेऊन आपलं काम बाजूला घेऊन काम बाजूला ठेवून या ठिकाणी जे काम केलेलं आहे ते खरोखरच आपल्याला पाहण्यासारखं आहे. आणि हे 40 दिवस जो प्रवास केला त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाणं, तिथल्या धारकऱ्यांना जमा करणं आणि अशा प्रकारची माहिती सांगणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. भविष्यामध्ये आपण आपल्या तालुक्यामध्ये आता मी फक्त एक आकडा तुम्हाला सांगतो की आपण फक्त 70 ते 80 गावांमध्ये आता पोहोचलोय. प्रत्येक गावामध्ये त्या घरामध्ये आपण पोहोचलो, संपर्क केला, जवळजवळ 1/3 आपण फक्त फिरलेलो आहोत. आता साधारण आपण जर एका गावाचा जर विचार केला तर एका गावामध्ये जवळजवळ आपले 5 पांडव असं जे आपलं ठरलेलं आहे आणि जवळजवळ 80-90 गावामध्ये जवळजवळ 500 धारकरी जे आहेत आपले सक्रिय धारकरी आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये पुरुष असतील, महिला असतील, बाल असतील, भगिनी असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. याच्यानंतरचा जे काही प्रास्ताविक झाल्यानंतर आपले महेश भाऊ आहेत, उमेश भाऊ आहेत, या ठिकाणी आपल्याला थोडं मार्गदर्शन करतील. नंतर या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आपले विकास भाऊ सांगतील आणि त्याच्यानंतर आपला हा कार्यक्रम संपेल. मी उमेश भाऊंना या ठिकाणी संबोधित करतो की त्यांनी 2 मिनिटं या ठिकाणी बोलावं. जय शिवराय. जय शिवराय. ना हात उरले होते, ना कान उरले होते, ना डोळे उरले होते, ना पाय उरले होते. स्तंभाला बांधलेले माझे संभाजी राजे हापशी आले, हापशाने तलवार काढली. देह समर्पण करण्यासाठी संभाजी महाराज तयारच होते. हापशाची तलवार फिरली, गर्दन घडा वेगळी केली, गर्दन जमिनीवर पडली.
पडल्यानंतर तोंडातनं एक श्वास निघाला. त्या श्वासाच्या आधाराने तिथली माती उंच उडाली. उडलेल्या मातीला माझ्या संभाजीराजांनी निरोप दिला. जाऊन सांगा आबासाहेबांना, जाऊन सांगा सईबाई साहेबांना, जाऊन सांगा जिजाऊ मात्यांना की तुमचा छावा मातीत नाही मेला, तुमचा छावा मातीसाठी मेला. मातीमध्ये मरणारे, मातीसाठी लढणारे भरपूर जण असतात, पण धर्मासाठी आणि इथल्या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढणारा फक्त माझा संभाजी राजा होता. आज आपण 40 दिवस महाराजांचे अत्याचार काय झाले, कसे झाले, सगळेजण पाहत आलो. एक सुई जरी आपल्या पायाला टोचली ना तर आई ग, ठेच लागली तर बापरे, असे स्वर आपल्या कानातून, तोंडातून आपल्या कानावर उमटतात. पण डोळ्यामध्ये सळ्या घुसवणं, तलवारीने कान कापणं, तलवारीने बोटं छाटणं, काही अनन्वित छळ महाराजांनी सहन केले. आम्ही फक्त याची बोलून करू शकतो, प्रत्यक्षात करायला आपल्याला काय होतं. आज 40 दिवस म्हणजे गेले 30 दिवस, अगोदरचे 10 दिवस मुरबाड विभाग शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुरबाड शिवभक्त प्रतिष्ठान आपापल्या परीने प्रत्येक गावात जाऊन, जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 70 ते 80 गावामध्ये जात होते आणि हे घेत होते. का घेत होते तर आज आपल्याला त्याची गरज आहे. का गरज आहे तर आज हिंदू धर्मासमोर अनेक संकट उभी आहेत. आज आपण टीव्हीवरती बघतो, पेपरमध्ये वाचतो, मोबाईलवर पाहतो, रील्सच्या माध्यमातून पाहतो, अनेक संकट. सर्वात मोठं संकट लव जिहाद आहे. ते लव जिहादाचं संकट कसं तारून न्यायचं याचं शिक्षण शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून दिलं जातं. आपल्या महिला भगिनींना, मुलींना त्याच्यापासून कसं वाचायचं हे शिकवलं जातं. बलिदान मास्क पाळणं म्हणजे फक्त पायात चपला न घालणं किंवा फक्त चहा न सोडणं, तर फक्त मुंडन सोडणं असं नाही. तर आज जे 40 दिवस धारकऱ्यांनी जे पाळले ते कर्तृत्वाने आणि असेच पाळले पाहिजे सर्वांनी. कारण घरामध्ये प्रत्येकाच्या काही ना काही अडचण असते, पण प्रत्येक धारकरी समर्पणाने प्रत्येक गोष्टीला सामोरे जात असतो. तन मन धन सर्व अर्पण करायला, स्वतःच्या घरातल्या काही गोष्टी. कारण आपली लोक आहेत की जी असे म्हणतात, अरे तिकडे नको जाऊ, तिकडे गेल्यानंतर तुझ्यावरती काहीतरी होईल, तुझ्या नोकरीवरती गदा येईल. पण याची कसली तमा न बाळगता प्रत्येक धारकरी हे शिवकार्य आहे, हे कोणाच्या घरातलं कार्य नाही, हे शिवकार्य आहे, हे संभाजी कार्य आहे, हे धर्मकार्य आहे. आणि ते धर्मकार्य मला केलंच पाहिजे. कारण जर मी आज धर्मकार्य करेन, आज जर मी छोटे धारकरी निर्माण करेन, तर मला पुढे जाऊन शिवकार्य करायची आणि अजून उमेद निर्माण होईल. तुमचे विसरू कसे बलिदान.